और किसानों के हित में लड़ेंगे। आता शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही असं शेतकरी तेच किसानों के हित में तेच नाही। महापालिकेचा काय विचार केलाय? महापालिकेचा घुमळ कारभार चौडा आणलेला आहे यावेळी। इलेक्शनच्या संदर्भात तुमच्या इलेक्शन दृष्टीने बघून महापालिकेचा लांब आहे अजून। महापालिकेचा विषय सध्या जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा विषय आहे। तिथं शहराध्यक्ष आले ते नाही, जे शहराध्यक्ष नाही, शहराचा वेगळा विषय आहे, सध्या ग्रामीणचा विषय आहे। नाही, तुम्ही सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक महापालिकेचा अजून वेळ आहे ना, कारण निवडणूक अजून घोषित झाल्या, म्हणजे प्रोग्राम पण नाही आहे तसा। त्यांचे प्रभाग तर तयार झाले महापालिका नाही, अजून अंतिम नाही कुठे झाले। पण तुमची तयारी काय तुमची? आमची तयारी आहे। निवडणुका झाल्या, घोषित झाल्यानंतर आम्ही प्रत्येक जी निवडणूक घोषित होईल त्याची आम्ही स्ट्रक्चर समोर ठेवणार आहे। मग ते शहराध्यक्ष महानगराध्यक्ष पाहिजे होते नाहीत आता? महानगराध्यक्ष हे कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, शहराध्यक्ष आहेत नाही तर। काय ना तुमचं? शेख इम्रान माझे आहेत ते। आता नवीन अध्यक्ष काय निर्णय घेतात? नवीन अध्यक्ष अजून आलेले नाही, ते बाहेर गावी आहे। सर, महानगरपालिकेची निवडणूक लढवणार किती उमेदवार? आज काय सांगता येणार त्याला? आता चाचपणी चालू काही आहे। लोक संपर्कामध्ये आहे शहरामध्ये 16 लोक संपर्कामध्ये आहे आमच्या। सध्या 16 कॅन्डिडेट तयार आहेत, परंतु आरक्षण पडलेलं नसल्यामुळे आम्हाला ते बोलता येत नाही। जिसमें जिला परिषद स्कूल है, ग्रामीण के रुग्णालय है, रस्ते है और पानी की समस्या है। और आज की तारीख में महाराष्ट्र के सारे राजकीय नेता ये आपस में झगड़ा करने में भी मशहूर है। इनको जनता की कोई चिंता नहीं है। कोई रमी गेम खेल रहा है, कोई किसी के होटल के बारे में बोल रहा है, लेकिन जनता के विषय में कोई बात नहीं कर रहा है। किसानों की आत्महत्या रोकने के खिलाफ में कोई बात नहीं कर रहा है। किसान कर्ज माफी का कोई बात नहीं कर रहा है, जो कि भारतीय जनता पक्ष और शिवसेना राष्ट्रवादी ये जो मुद्दे पे, जो एजेंडे पे विधानसभा में चुन के आए हैं, वो सारे मुद्दे उन्होंने बाजू में रख दिए और घर फोड़ो और सरकार चलाओ, ये नीति अपना रहे हैं। आम आदमी पार्टी का ऐसा पर्याय है जनता के सामने। दिल्ली मॉडल और पंजाब मॉडल की धरती पर हम औरंगाबाद में, छत्रपति संभाजीनगर में उसी तरीके से काम करना चाहते हैं। सर, जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन भी तो आता ते किती जिल्ह्यामध्ये किती 63 सर्कल आहे। किती उमेदवार होते? सध्या तर आमच्याकडे 24 उमेदवार रेडी आहे, पण अजून निवडणुका घोषित होऊ द्या, आरक्षण बाकी आहे, त्यामुळे उमेदवार आमचे पुढे येत नाहीये, पण सध्या कामाला लागलेले आहेत। जिल्हा परिषद किती होईल? आंदोलन केले ना, आता राज्य शासनच त्याच्या विरोधात लक्ष देत नाहीये। आम्ही आंदोलन केले, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? लवकर पाणी मिळावं संभाजीनगरच्या वासियांना, ही आमची भूमिका राहील आणि त्या दृष्टीने काम चालू आहे। आणि महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याचे खासदार संदीप भोंगरे यांच्या मुलांनी भूमिपूर तिथं पाणी सर आपल्या गोदावरी कार्यक्रम घेतला, शेतकऱ्यांनी त्याचा विरोध केला, ते सगळं जलपूजन केलं, त्याचा विरोध केला शेतकऱ्यांनी। त्यांनी जलपूजनाच्या अगोदर कोणतीही प्रसिद्धी दिलेली नव्हती, अचानक त्यांनी तो कार्यक्रम घेतला, त्यामुळे तो कार्यक्रम झाला। तो जर पूर्व सूचना देऊन जर झाला तर जल कार्यक्रम झालाच नसता। जनता एवढी विरोधात आहे, यावरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की जनता सत्ताधारी पक्षाच्या खूप विरोधामध्ये काम करते आणि त्यांना ही सत्ता नकोय। विधानसभेला चांगला नियोजन, खूप मस्त नियोजन करते विधानसभेला फुलंब्रीमध्ये। क्या मुद्दे आपके पास? हमारे पास मुद्दे हैं शिक्षण, पानी, रोजगार, डेवलपमेंट के और बिजली के। अभी जो ये स्मार्ट मीटर चल रहे इसके, इसके बाद में ये जो ज़बरदस्ती लोगों के जो अतिक्रमण में घर तोड़ दे रहे, इसके बारे में भी हम जो है तो लड़ने के लिए तैयारी कर रहे हैं। हम रास्ते पे भी आएंगे उसके लिए। अभी तक तो कोई भी तुम्हारी पार्टी की तरफ से नहीं आया, तोड़ने फोड़ने जो चल रहा है, श्रीकांत साहब कर रहे हैं, तो अभी तक आप कैसे गए? नहीं, हम गए थे। अब ये बात अलग है कि न्यूज़पेपर वाले हमारी न्यूज़ कम लगाते, तुम बुलाते नहीं करके नहीं लगाते, क्योंकि हाँ तुम बुलाते नहीं करके नहीं, हम बुलाते ना, हमने इससे पहले भी बुलाए और हम हमेशा, अब 10 साल से हम काम कर रहे, बुलाते रहते पत्रकारों को। हाँ नहीं, इससे पहले भी आप आज हमको ये मालूम पड़ा, तो मैं तो अभी 21